जय भीम जय शिवराय। मी अजित कांबळे, वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हा उपाध्यक्ष। या व्हिडिओच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की 24 जून 2026 रोजी मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अबगड वर्गीकरण व्हावे यासाठी मोर्चा ठेवण्यात आला होता। या मोर्चा वेळेस असंख्य जनता या ठिकाणी जमलेली होती। या सर्वांचा एकच उद्देश होता की आम्हाला अबगड आरक्षण देण्यात यावे। आम्ही अनेक वर्ष मागास राहिलेलो आहोत। आमचा शैक्षणिक उद्धार झाला पाहिजे, आमचा नोकरीमध्ये लागले पाहिजे। या मागण्या घेऊन ते या आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मोर्चामध्ये सामील झाले होते। हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपापल्या मागण्या मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। तो अधिकार मिळवण्यासाठी हा मातंग समाज या मुंबईमध्ये उतरलेला होता। तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे। आरक्षण मिळेल अगर न मिळेल हा नंतरचा विषय, हा कायदेशीर विषय आहे। कारण कायद्यापेक्षा कोणच मोठं नसतं आणि हा कायदा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदा आहे, जो कुणावरही अन्याय करत नाही। आणि याच मोर्चामध्ये स्वतःला मातंगाचा नेता म्हणणारा, स्वतःला मातंगाचा नेता म्हणून मिरवणारा संजय इंचे या मनुवादी भाडखाव दलालाने असं वक्तव्य केलं। या वक्तव्याचा मी या ठिकाणी प्रथमतः जाहीर निषेध करतो की तो असं म्हणतोय की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक आणि सावरकरांचा महाराष्ट्र आहे। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जनतेला सांगू इच्छितो की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा पण आहे, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पण आहे। परंतु हा महाराष्ट्र लोकमान्य टिळकांचा नाही, हा महाराष्ट्र सावरकरांचा नाही, असं मी खुलेआमपणे आपल्याला सांगतो। कारण ज्या लोकमान्य टिळकांचं नाव ह्या संजय इंजेने घेतलं, तर त्या संजय इंजेला मी सांगू इच्छितो की जा आणि पहिल्यांदा जाऊन त्याचा इतिहास वाच। ज्यांनी जात व्यवस्था मानली, ज्याने धर्म व्यवस्था मानली, त्यांना तर तू तुझा हिरो मानत असेल तर तू खुशाल मान, परंतु समाजाच्या स्टेजवरती जाऊन भडकाऊ वक्तव्य करून समाजामध्ये वाद निर्माण होतील असं वक्तव्य तू करू नको। तू घेतली असशील सुपारी कुणाकडून तरी, ते तुझा वैयक्तिक विषय आला, परंतु जनता तुला माफ करणार नाही। तू म्हणतोयस लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र आहे, तर ज्याच लोकमान्य टिळकांनी जाती व्यवस्था एवढी खतरनाक करून ठेवली, तर लोकमान्य टिळकांचं वक्तव्य एक आहे की जर या देवांना जर अस्पृश्याने सहन केले, म्हणजे त्यांचं म्हणणं असेल की देवाला जर अस्पृश्य सहन असतील तर मी या देवाला मानणार नाही। म्हणजे एवढी खतरनाक मानसिकतेची ही विचारधारा लोकमान्य टिळकांची होती। तो म्हणतोय की जर ह्या देवाने जर अस्पृश्यांना मानलं तर मी ह्या देवाला मानणार नाही। असं म्हणणाऱ्याला तू वर स्टेजवरती म्हणतोयस की हा महाराष्ट्र लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र आहे। लोकमान्य टिळक तुझ्यासाठी लोकमान्य असतील, आमच्यासाठी ते लोकमान्य नाहीत। आमच्यासाठी लोकमान्य एकच आहेत, आमच्यासाठी फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, उमाजी नाईक, अहिल्याबाई होळकर, संत गाडगेबाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील हे आमच्यासाठी गुरु आहेत। तेच आमचे खरे नेते आहेत, तेच लोकांनी मान्य केलेले नेते आहेत, ज्यांनी समाजासाठी काम केलं, ज्यांनी समाजातील तळागाळातील जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था संपवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अहोरात्र काम केले। तेच आमचे खरे लोकांचे नेते आहेत। तुझा नेता दुसरा असेल, तुझा तू बघ, परंतु संबंधित व्यक्तीने असं वक्तव्य करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवरती एक गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या संजय इंजेचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी मातंग समाजातील युवकांना मी सांगू शकतो की आपल्याला जर वाटत असेल की अबगड आरक्षण मिळावं आपल्याला, हे आपण एकमेकांच्या विरुद्ध बोलून मिळणार नाही। ही कायदेशीर लढाई आहे, ही कायदेशीरच आपल्याला हे आरक्षण मिळणार आहे। कारण मी गेले अनेक दिवस बघतोय आपला एक कोणतरी नेता उठतोय आणि म्हणतोय की बौद्धांना आमचं आरक्षण खाल्लं, दुसरा नेता म्हणतोय की बौद्धांना आमच्या आरक्षणावरती दरोडा घातला, तिसरा नेता आता कालच बडबडला की फुले शाहू आंबेडकर या महाराष्ट्राचे नाही, तर या महाराष्ट्राचे खरे नेते कोण आहेत?
लोकमान्य टिळक आहेत असं तो म्हणतोय. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की फुले शाहू आंबेडकरांपेक्षा आम्हाला लोकमान्य टिळक आणि आम्हाला सावरकर पाहिजे. ज्या लोकमान्य टिळक आणि सावरकरांनी या महाराष्ट्रामध्ये जाती व्यवस्था धर्मव्यवस्था करण्यासाठी कधीही पाऊल उचललेलं नाही. ज्या लोकमान्य टिळक म्हणतोय जर देवाने अस्पृश्य संपवण्याचा प्रयत्न केला तर मी या देवालाही मानणार नाही. अशा जातीवादी मानसिकतेच्या विचारधारेनं प्रेरित होऊन असले व्यक्ती आपल्या स्टेजवरती येऊन समाजामध्ये वादविवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही विचारधारा कोणत्याही विचारधारा मनुवादी विचारधारा असेल, कुठली विचारधारा असेल ती आपण विचार करा. या देशामध्ये भारतीय संविधान लागू होऊन मला वाटते 1950 रोजी भारतीय संविधान या देशामध्ये लागू झालं. तेव्हापासून आतापर्यंत 59 जाती, अनुसूचित जातीच्या 47 जाती, एसटीच्या, अनुसूचित जमातीच्या या एकसंघ समता स्वातंत्र्य बंधुता या तत्वावरती नांदत होत्या. हेच या सरकारला आवडत नाही का? म्हणूनच सरकारने या मातंगन बौद्ध यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे का? हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडतोय. त्यामुळे मी मातंग युवकांना आणि बौद्ध युवकांना सांगतो, आमचे बौद्ध युवक तर हुशार आहेत. बौद्ध युवक तर उलट म्हणत आहेत की मातंग समाजाने अभ्यास करावा, शिक्षण करावं, नोकरीत आरक्षण घ्यावं. आमच्या एका बौद्ध नेत्यानं तर सांगितलं की उपवर्गीकरण जर झाल्याच्या नंतर मातंग समाजाचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात होणार आहे हेही आम्ही सांगत आहे. आम्ही म्हणत नाही की आम्हाला सगळं आरक्षण द्या, परंतु आरक्षणाच्या माध्यमातून जर तुम्ही घटनेला हात लावत असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावत असाल तर आंबेडकरवादी समुदाय, आंबेडकर विचारधारा मानणारे लोक तुम्हाला कदापि सहन करणार नाही. हा इशारा मी या ठिकाणी मनुवादी विचारांच्या नेत्यांना, चेल्या चपाट्यांना देतो की अशी माणसं आपण आपल्या स्टेजवरती घेऊ नका. आपली कायदेशीर लढाई आहे, आपण कायदेशीर लढाई लढू. आणि आपल्याला जर उपवर्गीकरण पाहिजे असेल तर ते कायद्याच्या चौकटीत जाऊन केलं पाहिजे. रस्त्यावरती आंदोलन केली, मोर्चे केले. उद्या या आंदोलन मोर्चाचं स्वरूप बदललं आणि मोठ्या याच्यामध्ये झालं आणि मोठ्या प्रमाणात दंगल उसळली आणि दंगलीचे जर गुन्हे आपल्या युवकांवरती जर पडले तर जे युवक सुशिक्षित झालेले आहेत, जे युवक शिकलेले आहेत, त्या युवकांना नोकरीपासून अलिप्त होता येईल आणि त्यांना जेलमध्ये जाता येईल. त्यामुळे मातंग समाजाने याकडे जाणून बुजून लक्ष दिलं पाहिजे की आपले नेते आपलं डोकं भ्रमित करत आहेत. आपल्याला योग्य दिशेला नेण्याच्या ऐवजी दुसऱ्या दिशेला नेत आहेत. ते जाणून बुजून बौद्ध समाजाला टार्गेट करत आहेत. माझ्या धर्मते यांना बौद्ध समाजाला टार्गेट करण्यासाठीच पैसे दिलेले आहेत, कारण यांना आरक्षण द्यायचं नाही. यांना समाजामध्ये चाललेला वाद असाच भडकवत ठेवायचा. यांना माग आणि महार एकत्र सुख समाधानाने नांदतो हे यांना आवडत नाही. कारण हे मातंग आणि महार हेच आंबेडकरवादी चळवळीचा मेन पाय आहे असं मला वाटतंय. कारण माझे अनेक मातंग बंधू आहेत जे फुले शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज अधिकारी झालेले आहेत. काही युवक शिकत आहेत, काही युवक आंबेडकर चळवळीत काम करत आहेत. आणि आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा हा जातीनं बौद्ध नसतो तर विचाराने आंबेडकरवादी असतो. त्यामुळे यांना जात नको, यांना आंबेडकरवादी संपवायचं आहे. त्यामुळे युवकांना माझं परत एकदा आव्हान आहे की या राजकारणी लोकांच्या नादी लागून कोणालाही आपल्या स्टेजवरचे नेते बनवून त्यांची पोळी भाजून देऊ नका. जर आपल्यावरती गुन्हे दाखल झाले तर आपल्या आयुष्याचं वाटोळ होण्यास कारणीभूत फक्त आपणच असाल. एवढं या ठिकाणी थांबतो आणि संजय इंजेला मी एवढंच सांगतो, तुला डॉक्टर बाबासाहेब फुले शाहू आंबेडकर जर चालत नसतील तर तुला सांगतो की महात्मा फुलेंमुळे तुला शिक्षणाचा अधिकार भेटला, शाहू महाराजांमुळे तुला आरक्षणाचा अधिकार भेटला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुला बोलण्याचा अधिकार भेटला. याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या जोरावरती तू आज स्टेजवरती बोलत आहेस. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या जोरावरती तू सभा घेत आहेस. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर संविधान दिलं नसतं तर बोलायचा अधिकार भेटला नसता, तुला वाचायचा अधिकार भेटला नसता, तुला फिरायचा अधिकार भेटला नसता. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य हे मी मातंग तरुणांना आवर्जून सांगतो, जो आपला इतिहास विसरतो तो आपला इतिहास घडवू शकत नाही. जर मित्रांनो आपला इतिहास जर आपल्याला घडवायचा असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण जर आपण शिक्षणच जर घेतलं तरच आपल्याला नोकरी लागणार आहे आणि नोकरी लागली तरच आपल्या झोपडीचा बंगला होणार आहे. कारण इथल्या व्यवस्थेनं कोणाला तो इंजिन लोकमान्य चालत होता ना, त्या लोकमान्याच्या व्यवस्थेने, इथल्या व्यवस्थेनं हजारो वर्ष आपल्याला गुलामीत ठेवलं होतं. आणि या गुलामीतून जर कोणी बाहेर काढायचं काम जर केलं असेल ते म्हणजे फुले शाहू आंबेडकर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालणारे आपले महाराष्ट्रातली जवानांची एक मोठी फौज तयार झालेली आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात बसून दिलं जात नव्हतं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या विद्वत्तेच्या जोरावरती 32 पदव्या घेतल्या आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये द सिम्बॉल ऑफ नॉलेज असं त्यांना म्हणलं गेलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतीक मानलं जातं. हा जो इंग्रजांना विरोध करतो, जे महात्मा ज्योतिबा फुले, या महात्मा ज्योतिबा फुलेंनी जर शाळा काढली नसती तर या शाळेमध्ये महिला शिकला नसत्या. आणि आज आपल्या देशामध्ये मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, इन्स्पेक्टर, वकील, डॉक्टर ज्या महिला झालेल्या आहेत, यांची सर्व देण ही महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. हा इंजे कसं काय विसरतोय? म्हणजे नक्कीच हा कुठल्या तरी दुसऱ्या शाळेत शिकतोय. त्यामुळे मातंग समाजाने आपले महापुरुष न विसरता आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण शिक्षणच आपल्या मागासलेपणाची दारं उघडणार आहे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर कोण देणार असेल तर शिक्षणच देणार आहे. जर आपण आपला इतिहास बघितला तर आपण बौद्ध समाजावरती आज हल्ला करतोय की ह्यांना आमचं आरक्षण खाल्लं, ह्यांना आमच्या आरक्षणावरती दरोडा घातला. मी आपल्याला म्हणतो, कुठल्या बौद्ध समाजाने तुमचं आरक्षण खाल्लं? कुठल्या बौद्ध समाजाने तुमच्यावरती आरक्षणावरती हल्ला केला? कुठल्या बौद्ध समाजाने तुमच्यावरती दरोडा घातला? बौद्ध समाजालाही शिक्षणाला तेवढंच आरक्षण, तुम्हालाही शिक्षणाला तेवढंच आरक्षण. आपण फक्त अंधश्रद्धेच्या नादी लागलेला आहात. आपण शिक्षण न घेतलेलं आहे. बौद्ध समाजाने अंधश्रद्धा सोडली, धर्मकांड, कर्मकांड सर्व सोडलं आणि शिक्षणावर भरती दिली. म्हणून आज बौद्ध समाजाची तुम्हाला प्रगतीची दिसते. आता दुसरं तिसरं काही कारण नसेल, हे शिक्षण आहे. कारण शिक्षण शिकल्यामुळे त्याला नोकरी लागली, नोकरी लागल्यामुळे त्याची परिस्थिती सुधारली. आणि आपल्या मातंग बांधवांची एकच परिस्थिती आहे की आपल्या चुकीला आपण दुसरीकडे टांगू नका. आपलं शिक्षण झालेलं नाही, शिक्षण न झाल्यामुळे आपल्याला आरक्षण भेटत नाही आणि आरक्षण न भेटल्यामुळे आपल्याला नोकरी लागत नाही. हेच आपलं खरं कारण आहे. तर आपण इकडं तिकडं या दलाल नेत्यांच्या मागं भरकटण्यापेक्षा आपण शिक्षणाकडे भर द्यावा आणि आपली प्रगती करावी, एवढं मी बोलतो. आणि परत एकदा ह्या संजय इंचेचं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपल्या सर्वांना सांगतो की हा महाराष्ट्र फुलेशाह आंबेडकरांचाच महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला महाराष्ट्र आहे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेला फुले, शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. याला जर कोण हात लावायचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही. आम्ही तथागत गौतम बुद्धांनाही स्वीकारलेलं आहे आणि आम्ही सम्राट अशोकालाही स्वीकारलेलं आहे. आता सम्राट अशोकाला स्वीकारून सम्राट अशोक परत बुद्ध झाला होता. याचा अर्थ असा की आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध आहे. परंतु तुम्ही जर जाणून बुजून जर मागण महाराजांच्यामध्ये, अनुसूचित जातीमध्ये जर फूट पाडायचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला परत एकदा सम्राट अशोक वाचायला लागेल आणि देशाचा नवीन इतिहास लिहावा लागेल. एवढं मी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.